संघटन सृजन अभियानाने नाशिक काँग्रेसला नवी ऊर्जा, तळागाळात पक्ष बळकट करण्याचा निर्धार. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून देशभर राबवण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्हा ते ग्रामस्तरापर्यंत काँग्रेसची पकड अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. नाशिक येथील काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड येथे आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून नाशिक जिल्हा काँग्रेस उत्तर विभागाच्या मुख्य निरीक्षक शमीना शफीक यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की या अभियानातून संघटन कौशल्य असलेल्या सक्रिय नवयुवकांना संधी दिली जाणार असून निष्क्रिय कार्यकर्त्यांना बाजूला केले जाणार आहे. राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात असून संघटनेत चैतन्य निर्माण करून सर्व घटकांना सोबत घेण्यावर भर दिला जाणार आहे. नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी उत्तर विभागमध्ये या अभियानाची आजपासून औपचारिक सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात माजी मंत्री पद्माकर वडवी, जिल्हा निरीक्षक संदीप पाटील, प्रदेश सरचिटणीस युवराज करणकाळ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. तसेच खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, राजाराम पानगव्हाणे पाटील, शरद आहेर, उत्तर विभाग अध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिण विभाग अध्यक्ष भरत टाकेकर, प्रदेश सचिव प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या अभियानामुळे नाशिक जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवी उभारी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. सृजन अभियान याच्या मुख्य निरीक्षक म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय पद्माकरजी वडवी साहेब, त्याचबरोबर बंधुओं का बहुत बहुत स्वागत है और हार्दिक धन्यवाद है कि आज आप हमें सुनने आए. संगठन सृजन अभियान जिसकी शुरुआत और जो पहले चरण में गुजरात और कुछ और प्रदेशों में हुआ था, उसी क्रम में बात होगा क्योंकि अभियान की तैयारी जो शुरुआत है महाराष्ट्र में वो तो लगभग हो चुकी है और हम लोगों को जो पूरी रिपोर्ट है वो और कम से कम 7 दिन इस अभियान के अंतर्गत कम से कम 7 दिन एक ज़िले में प्रवास करना है और ज़िले के आर्थिक संस्थाओं से बात करनी है. संगठन सृजन अभियान है क्या और क्यों है, मैं अभी नीचे दफ्तर में अपने सहयोगियों से यही बात कर